उतरलात का नाही? तुम्हा सर्वांना माझा क्रांतिकारी स्वाभिमानी निळा कडक जय भीम. काय बरं, हजारोच्या संख्येने उपस्थित आहात आणि 10 माणसाचा आवाज काढताय जय भीम. आवाज येत नाही आम्हाला. जय भीम. या मोर्चाचं नेतृत्व फक्त आपल्या परळीतच नाही तर संपूर्ण फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात करणारे आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, तसेच राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष व माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप साहेब, तसेच या सर्व कार्यक्रमाचं नियोजन करणारे माननीय रोहिदास बनसोडे साहेब व मंचावरील सर्व मान्यवर आणि ज्यांच्यासाठी, ज्यांच्या हक्कासाठी, ज्यांच्या अधिकारासाठी ही लढाई आहे, जे हे सुंदरता पसरली आहे, अशा सर्व उपस्थित असलेले इथे माझे समाज बांधव आणि समाज भगिनींनो, मी श्रद्धा शिवाजी सूर्यवंशी, मी चर्मकार समाजातून येते. मी श्रद्धा शिवाजी सूर्यवंशी, मी चर्मकार समाजातून येते. मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. ज्या महामानवाने आपल्याला घडवलं, आपल्याला माणूस म्हणून जगायचा अधिकार दिला आणि आरक्षण दिलं, तेच आरक्षण वाचवण्यासाठी आज पुन्हा बाबासाहेबांच्याच रक्ताला रस्त्यावर उतरावं लागलं. बाबासाहेबांच्याच रक्ताला रस्त्यावर उतरावं लागलं. मला एक बुद्धांचा प्रसंग आठवतो. एकदा बुद्ध झाडाखाली बसले होते आणि एक घायाळ पक्षी त्यांच्या समोर येऊन पडला आणि त्यांनी त्या पक्षाला उचललं आणि पाणी पाजून पुन्हा आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी त्याच्या पंखामध्ये बळ दिलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आपण आरक्षण हे तुमच्यासाठी, आम्हा विद्यार्थ्यांसाठी पंखासारखं आहे, शैक्षणिक पंखासारखं आहे. जर ते पंखच आपले कोणी छाटायचा प्रयत्न करत असेल तर आपण कसं सहन करणार? आणि ते पंख छाटू न देण्याचं काम, आपल्या पंखाचं संरक्षण करण्याचं काम आज कित्येक दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये आदरणीय आनंदराज सर करत आहेत. हे तर आपण बघतच आहोत. जो हा उपवर्गीकरण समर्थक समाजाला गैरसमज झाला आहे ना की बौद्धाने प्रगती केली, इतर जातीने प्रगती केली, तर त्या प्रगतीचं कारण असं आहे, एससी समाजातील ज्यांची कोणाची प्रगती झाली त्यांनी अंधश्रद्धेला बाजूला ठेवून बुवाबाजी न करत बसता, शिक्षणाला भाकरीला भूक न मानता शिक्षणाला, ज्ञानाला, विद्येला भूक मानलं. आणि निसर्गाचा नियमच आहे, जो खातो त्याचंच पोट भरतं. मग जो शिकणार त्यालाच सर्व सोयी सुविधा मिळणार ना. आणि कोण म्हणतं, तुम्ही सांगा ना मला, कोण म्हणतं बौद्ध समाजाने, इतर जातीने प्रगती केली? आजही जर आपण खेड्यापाड्यात शहरातील 4 लोकांच्या शिक्षणाने समाज प्रगत होत नसतो, समाज प्रगती पथावर जात नसतो बरं का. तर आजही आपण जर खेडोपाडी जाऊन पाहिलं तर आपला समाज, आपली माणसं ही अजूनही तळागाळातच आहेत बरं का. लक्षात ठेवा, तेथील विद्यार्थी, त्यांची लेकरं ही अजून दर्जेदार उच्च शिक्षणापासून वंचितच राहिली आहेत. त्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची, त्या सरकारपासून आपल्या हक्काचे, शिक्षणाचे हक्क, अधिकार मागून आणायचे, त्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित कसं करायचं ह्याचा प्रयत्न करायचा सोडून हे सर्व काय करत आहेत? तुम्हा सर्वांच्या लेकराचं, माझ्यासारख्या विद्यार्थ्यांचं भविष्य, भवितव्य अंधाराकडे नेण्याचं काम या उपवर्गीकरणामुळे होणार आहे. आणि हे काम, हा जो ज्यांचा हेतू आहे तो साध्य न होऊ देण्याचं काम आपलं आहे की नाही आपलं? कसं होऊ देणार? आता हा अन्याय आपण सहनच करणार नाहीयेत. कारण भीमराव, माझे भीमराव, आपले भीमराव सांगून गेले, अन्याय करणाऱ्यापेक्षा, बोला पुढचा, मला आवाज मोठा लागतो बरं का. सर्वांनी एकत्रित म्हणा, संघटित झालंय ना तर आवाज पण संघटित असल्यासारखाच येऊ द्या. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो, हे बाबासाहेब सांगून गेलेत. कदाचित ते विसरलेत,
कोण? उपवर्गीकरणाचे समर्थक. कदाचित ते विसरले त्या मनोवाद्या विचारांच्या लोकांनी आपल्याला दिलेली वागणूक, आपण भोगलेली सोसलेली गुलामी विसरलेत ते. एका वकिलाच्या लेखणीनं, एका वकिलाच्या लेखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं आमच्या हक्काचं, बोला पुढचं, भीमान दिलं, कुणी नाही केलं भलं ग माय, भीमान केलं. हेच ते विसरलेत, भलं कुणी केलं नाही, भीमान केलं. हे विसरल्यामुळे त्यांच्या लक्षात येत नाहीये, जर अरे आता कुठे आपल्या कमरेचा झाडू आणि गळ्यातलं मडकं निघाले ना रे, मग का विसरताय आपल्या बापाचे उपकार, का विसरताय आपला इतिहास. भीमराव सांगून गेलेत, जे आपला इतिहास विसरतात, येत नाही, वाचलं नाही, जे आपला इतिहास विसरतात ते कधीच इतिहास घडू शकत नाहीत. म्हणून इतिहास विसरून त्यांना जमणार नाही. राजश्री शाहू महाराजांनी लोकांना आरक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी जी घोड्याची शर्यत लावली होती ती तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण आता काय झालंय ना, ज्या दुबळ्या घोड्यांसाठी महाराजांनी चणे ठेवले होते त्यातीलच काही दुबळ्या घोड्यांचं म्हणणं असं येते की ते चणे, आमच्या हिस्साचे चणे तिथेच ठेवा. काय म्हणणं येते, लक्ष देऊन ऐका. आमच्या हिस्साचे चणे तिथेच ठेवा. जेव्हा आमची इच्छा होईल, जेव्हा आमचा आळस जाईल, जेव्हा आमची झोप जाईल, जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही तिथे जाऊ आणि ते चणे खाऊ. पण त्यांच्या हे का लक्षात येत नाही बरं, जर वेळ मारून ते तिथे जाणार असतील तर ते चणेच तिथे राहणार नाहीयेत. जावं तर त्यांना त्यांच्या पायाने त्या चण्यापर्यंतच लागणार आहे. म्हणजेच अरे तुम्ही कितीही आरक्षण घ्या हो, आरक्षणाचं काही नाही, पण जर तुम्ही शिकणारच नसाल तर काय, तुम्हाला त्याचा ती मात्रही उपयोग होणार नाही. काय करणार आहेत, जर शिकलाच नाही तर घर भाडं भरणार आहेत आरक्षणाने, घराचा भाडं भरणार आहेत का, लाईट बिल भरणार आहेत का, घर बांधणार आहेत. आरक्षणाचा उपभोग जर घ्यायचा असेल तर तुम्हाला रक्ताचं पाणी करून शिकावं लागेल, हे शिक्षण तुम्हाला घ्यावं लागेल. माझा हा मेसेज उपवर्गीकरण समर्थकापर्यंत पोहोचवा. खूप म्हणतो ना आपण, काय म्हणतो, खूप म्हणतो ना आपण की आम्ही अण्णाभाऊच्या विचारांचे वारसदार. काय म्हणतो, बोला बोला, काय म्हणतो, आम्ही अण्णाभाऊंच्या विचारांचे वारसदार. मग वारसदार माझ्या अण्णाभाऊच्या विचाराचे आणि अनुकरण या मनोवादी सरकारच्या विचारांचं का, द्या मला उत्तर. काय विचार होते अण्णाभाऊचे, काय सांगून गेलेत, काय लिहून गेलेत. जग बदल घालून घाव माझं सांगून गेले भीमराव. कोण सांगून गेले, भीमराव सांगून गेलेत. एवढंच नाही तर त्यांची लोकप्रसिद्ध कादंबरी फकीरा कोणाला समर्पित केली आहे त्यांनी, कधी ती फकीरा उघडून पाहिली तर आपल्याला समजल. त्या फकीरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखनीस या गोष्टीला समर्पित आहे. इतके बाबासाहेबांच्या विचारांचं अनुकरण करणारे अण्णाभाऊ आणि त्यांच्या विचारांचं अनुकरण ते समर्थक करत आहेत का, असा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा, एवढंच माझं म्हणणं आहे. आपण जर जरा विचार केला तर लेकरांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आपले समाज बांधव जीवाचं पाणी करत आहेत, पण सर्व जीवपणाला लावून, संसारपणाला लावून, आयुष्यपणाला लावून आपल्या बापाने जे आपल्याला मिळवून दिलंय ना त्याच्यात जर तुम्ही तुकडे तुकडे करा म्हणत असताल तर हे आम्ही मुळीच होऊ देणार नाही. नाही ना होऊ देणार, मुळीच होऊ देणार नाही. आम्हा सर्वांची, आपल्या सर्वांची विनंती आहे सरकारला, त्यांनी हा जो निर्णय घेतला आहे, हा जो विषय उपवर्गीकरणाचा विषय मांडला आहे तो लवकरात लवकर मागे घ्यावा. नाहीतर काय सांगेल बरं मी, नाहीतर त्यावेळेस माझा बाप लढायला एकटा होता, पण आता आम्ही एकटे नाहीत. काय, आता आम्ही एकटे नाहीत, आता आम्ही हजारो पण नाहीत, आता आम्ही लाखो पण नाहीत, आता आम्ही करोडोच्या संख्येने आहेत, हे दाखवून द्यावं लागेल तुम्हाला. माझ्या बापाने इतकं दिलंय ना की खावं कसं घ्यावं कसं हेच सुधरणा झालंय. हे जेव्हा सुधरल ना मग म्हणू बरं का
काय म्हणायचं मग? आम्ही प्रगती केली. जेव्हा हे दिलेलं घ्यायचं सुधरल तेव्हा म्हणू आम्ही प्रगती केली. साहेब, या लढाईमध्ये फक्त बौद्ध समाजच तुमच्या पाठीशी नाही तर आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत, हे मी तुम्हाला सांगते. देणार ना मग साथ? आवाज नाही येत. देणार ना मग साथ? लढणार ना आपल्या हक्कासाठी? साहेब, सर्व परळीकर तुमच्या सोबत आहेत. एवढं बोलते आणि थांबते. जय भीम, जय रविदास.